नमस्कार सर. नमस्कार. आज आपण सगळे इथे ऑनलाईन झूम माध्यमातर्फे जमलेलो आहोत अजितदादांची स्टोरी ऐकण्यासाठी. त्या अगोदर मी इन्स्पायरस टाईपची थोडीशी ओळख करून देतो. इन्स्पायरस टाईप हा ग्रुप गेले 5 वर्ष चालू आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी करत असतो. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांना सकाळी लवकर उठा आणि व्यायाम करा हे पहिलं सांगत असतो. त्याच्यासाठी आम्ही 5 AM क्लब रॉबिन शर्माचं पुस्तक अ, वापरतो. आणि त्याच्यातलं जे 20-20-20 मिनिट्सचं जे सूत्र आहे, मूव, रिफ्लेक्ट आणि ग्रो, हे आपण लोकांना पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि तो व्हॉट्सअप ग्रुप गेले 5 वर्ष चालू आहेत. अजूनही लोक आमच्यामुळे लवकर उठतात आणि व्यायाम करतात, मेडिटेशन करतात आणि छान काहीतरी सकाळ सकाळ व्हिडिओ एखादा, कंटेंट एखादा किंवा पुस्तक वाचतात. सो हा उपक्रम चालू आहे. त्याच्यानंतर आमचा दुसरा उपक्रम आहे माय स्टोरी सेशन. तिथे आम्ही खूप इन्स्पायरिंग लोकांना भेटतो, त्यांना इथे बोलवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो आणि हा या कार्यक्रमाचं यूट्यूबचं जे रेकॉर्डिंग आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तिसरं आहे, आपण दर 3-4 महिन्यांनी एक अशी संस्था शोधतो ज्यांचं काम चांगलं आहे पण त्यांना आर्थिक मदतीची गरज असते. सो अशा संस्थेंना आपण पुन्हा माय स्टोरी सेशन साठी बोलवतो. पुन्हा त्यांचं काम पोहोचवायचा प्रयत्न करतो लोकांपर्यंत. आणि साधारण 200 ते 500 रुपये अशी रक्कम मागतो. शक्यतो त्यांच्याच QR कोडला ही रक्कम मागवतो, म्हणजे आपण त्यांना त्यांच्याकडे डायरेक्टली मदत जाईल असा प्रयत्न करतो. आणि दर 15 ऑगस्टला आपण बाबा आमटेंच्या नावाने, जे आमचं प्रेरणास्थान आहे, आमटे फॅमिलीला आम्ही फॉलो करतो. प्रकाश काका, विकास काका, अनिकेत दादा बरोबर आमचं रेग्युलर कोणाला स्पीकर म्हणून बोलावं, कोणाला मदत करावी, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होत असतात. आणि ओव्हरऑल अॅनिव्हर्सरी म्हणून काय आपण समाजाला छान देऊ शकतो, तर जी छान संस्था आहे, ज्यांचं काम चांगलं आहे, त्यांना आपण बाबा आमटेंच्या नावाने अवॉर्ड देतो. त्याच्यात बरेचसे चांगले चांगले स्पीकर येतात. म्हणजे मागचे स्पीकर जर तुम्ही बघितले तर मुक्ताताई मुक्तांगणच्या, त्याच्यानंतर डॉक्टर सोनावणे, जे भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून खूप छान काम करतायत. मागच्या वेळेला आपण सर्पज्ञानी नावाच्या संस्थेला आपण अवॉर्ड दिला होता. सो असे काही काही उद्योग चालू आहेत. बऱ्याचदा आपण दर 3-4 महिन्याने NGOजला व्हिजिट करतो. त्याचा एकच हे असतो की ते त्यांचं काम बघावं आणि पुण्या मुंबईसारख्या लोकांना NGOच्या कन्सेप्ट कळाव्या. लोकांना मदत करायची असते पण त्यांना माहिती नसतं नक्की कोणाला मदत करावी. सो असा हा सगळा प्रयोग, जसं बाबा आमटेंच्या शब्दात की प्रयोग करत राहावे. सो असे सगळे वेगवेगळे प्रयोग इन्स्पायरस टाईप करायचा प्रयत्न करतो. सो आज आपल्याकडे जे गेस्ट आहेत किंवा जे एक NGO चालवतात, त्यांना आपण आज इन्व्हाइट केलेलं आहे. सो मला त्यांना बोलवताना खूप आनंद होतो. अ, मी त्यांचं फक्त व्हिडिओ चालू आहे का एकदा बघतो. हो सर. आणि हां, अजितदादा, खूप खूप स्वागत तुमचं. आणि मी तुम्हाला इन्स्पायरस टाईप तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. जे तुम्ही छान काम करतायत, फक्त जे काम तुम्ही करतायत ते लोकांपर्यंत पोहोचवावं, हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सो माझा पहिला प्रश्न तुम्हाला डायरेक्ट असा आहे की तुम्ही तुमच्या संस्थेची पहिले तर माहिती द्यावी, आत्ता काय चाललेलं आहे. आणि मग आपण तुमचा थोडा जीवन प्रवास पण समजून घेऊ की हे एवढे मोठी पावलं आपण उचलतो, एवढ्या NGO मध्ये किंवा या लोकांसाठी काम करावं, हे कसं सुचतं किंवा हे कसं केलं जातं, याच्यातल्या चॅलेंजेस काय असतात. सो वेलकम अजित दादा. सर्वप्रथम थँक्यू. मनापासून धन्यवाद. इन्स्पायरस ट्राईब आम्ही नेहमी सोमनाथ छावणीचे जे काही विद्यार्थी आहोत, बाबांचे तिथं शिबिरांमध्ये जाणारी, ते कायमच तुमच्याविषयी तृप्तीताई आणि गणेश चाफेकर या दाम्पत्याविषयी आम्ही सतत ऐकत असतो. तुम्ही प्रकाश वाटा पुस्तकानंतर जे काही म्हणजे ते जगण्याचा प्रयत्न करताय, ते खूप प्रेरणादायक आहे. सर्वप्रथम आपणाला खूप धन्यवाद की तुम्ही एका वेगळ्या विषयाला आज ऐकण्यासाठी सर्वांना एकत्र जमवलं. आम्ही आनंद साधना नावाने मागचे एक साधारणतः 1 वर्षापासून नवा प्रयोग महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या अपंगांच्या, दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी करतोय. अं, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनामध्ये काही ना काही अस्वस्थता असते. ती अस्वस्थता सामाजिक परिस्थिती पाहून, एखादं दुःख वेदना पाहून, एखादा अन्याय पाहून ती तयार होते. आणि ती तयार झालेली अस्वस्थता ही स्मशान वैराग्यासारखी अल्पकाळ टिकते. आणि जे
ती अस्वस्थता कायम जपतात. त्यातून मला वाटतंय की महामानव बाबा आमटे आणि कर्मयोगिनी साधनाताई आमटे ताई बाबांनी जे काही अस्वस्थता जपली त्यातून हेमलकसा, त्यातून आनंदवन, अशोकवन, नागेपल्ली, भारत जोडो यात्रा असे असंख्य प्रयोग भारतामध्ये, जगामध्ये होऊ शकले. आणि त्याचा खूप आनंद आहे. ते महाराष्ट्रामध्ये झाले. एका मराठी माणसाने हे सगळे प्रयोग केले. आणि एक वेगळा आयुष्य कसं जगता येऊ शकतं कौटुंबिक दाम्पत्य जीवन, त्याचं फार मोठं उदाहरण म्हणजे ताईबाबांचं आयुष्य आहे. तीच प्रेरणा घेऊन आम्ही आनंद साधना ही एक नवी लोक चळवळ व्हावी अपंगांच्या पुनर्वसनासाठी, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अजितदादा, पण हे सगळं ऐकताना याचं बॅकग्राऊंड काय होतं? तुमचं स्वतःचं बालपण कुठे होतं? तुमचा कुठे जन्म झाला? तुमचं फॅमिली किंवा भाऊ बहीण, आई बाबा, म्हणजे हे हा चेंज किंवा ऍडव्होकेट पर्यंत तुमचं एज्युकेशन आहे, हा थोडा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. अ, मला सांगायला खूप आवडेल की मी अतिशय एका खेडेगावातून, ग्रामीण अ, गावातून, सोलापूर जिल्ह्यातील माढा या गावातून आलेलो आहे. माझा जन्म माढा तालुक्यामध्ये कुर्डवाडी रेल्वे जंक्शन आहे त्या ठिकाणी झाला. आणि माझी आई प्राथमिक शाळा शिक्षिका होती. सांगोला तालुक्यामध्ये जुनोनी नावाचं गाव आहे, तिथं होते. माझे वडील सुरुवातीच्या काळामध्ये ते पोस्ट पोस्ट मास्तर होते, जे ग्रामीण पोस्ट म्हणून स्कीम असते, जी इतर तालुका पोस्टांपेक्षा वेगळी असते थोडी. पोस्टाचाच भाग आहे तो. तिथे ते पोस्ट मास्तर होते. आणि एक मध्यमवर्गीय कुटुंब सुरुवातीच्या काळात होतं. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वादळं आली. आईची नोकरी काही काळासाठी स्थगित झाली, नंतर तिला घेतलं नोकरीवरती, परंतु पगार खूप कमी होते. वडिलांचे नोकरी काही कारणांनी त्यांना सोडावी लागली, गावाकडे यावं लागलं सांगोला तालुक्यातून. आणि मग त्यांनी एक स्टॅम्प वेल्डरचा व्यवसाय छोटेखानी माढा तालुका कोर्टामध्ये सुरू केला. आणि मग आमची शिक्षण, मला एक मोठी बहीण आहे, आमची सगळी शिक्षण माढा जिल्हा परिषदेमध्ये गेली. मला इथं या ठिकाणी सांगायला एक विशेष गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की आपण किती जरी प्रगत आणि विकासाच्या वाटेवरती येत असलो तरी ग्रामीण भागामध्ये असणारे जातीचे गट, मतदानाचे गट, नेत्यांचे गट हे आज जसे आपल्याला ठळकपणे टोकदार वाटतात, तर त्याच्यामध्ये फारसा बदल झालाय असं मला मागच्या एक माझ्या म- कळतं वय जर 25 वर्ष बघितलं तर मला असं वाटतं की ते काही फारसे बदल झाले नाहीत. आम्ही अशा एका विषम सामाजिक परिस्थितीमध्ये वाढलो, शिकलो. आणि ज्यावेळेस आपण अल्पसंख्य राहतो, म्हणजे कुठल्याही अर्थाने अल्पसंख्य असू, एक आर्थिक परिस्थितीनुसार असू, किंवा मग जात समूहाच्या दृष्टीने असू, किंवा आपल्यावरती काही आपल्या इतर कोणत्याही कारणाने जर आपण अल्पसंख्य असू, तर बहुसंख्य समाजामध्ये राहत असताना दैनंदिन जीवन जगताना खूप प्रश्न येत असतात. खानपानाचे प्रश्न आहेत, राहणीमानाचे प्रश्न आहेत, सणवारांचे प्रश्न आहेत. अशा सगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये मी खूप गोष्टी अनुभवल्या. आणि काही विशेष गोष्ट सांगायला मला आवडेल ह्या प्लॅटफॉर्मवरती, की अ, प्रत्येकाचं एक मन असतं आणि ते कधी अपमानित होतं, कधी अस्वस्थ होतं, आणि मग ते स्वस्थतेचा शोध घ्यायला लागतं. तर मी देखील हाच स्वस्थतेचा शोध घेत होतो 8वी 9वी मध्ये. आमच्या इथे एक विलास शिवलाल शहा यांचं वाचनालय आहे, खूप जुनं आहे, पारतंत्र्यापासून आहे. तिथे एक आता एक 20-1 हजार पुस्तकं आहेत. तिथली मेंबरशिप मी 5वीला असताना घेतली होती. मग तिथे मी बरीचशी पुस्तकं वाचली. सुरुवातीचं पुस्तक मी झोंबी नावाचं आनंद यादवांचं वाचलं. त्यानंतर धनंजय कीरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलं. त्याच्यानंतर साने गुरुजींची श्यामची आई आमच्या आईसोबत वाचलं. त्याच्यानंतर शिवाजी सावंताच्या सावंत सरांच्या सगळ्या ज्या कादंबऱ्या होत्या, मृत्युंजय वाचलं, युगंधर वाचलं. रणजित देसाईंची स्वामी वाचली. त्यानंतर भगीरथ पुत्र वाचलं, बाबांचं ज्वाला आणि फुले कविता संग्रह वाचला. त्यावेळेस मला काहीच तो समजला नाही. आणि असं वाचन करत करत शिक्षण, वाचन, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणं, अर्थार्जनासाठी काही छोटे मोठी कामं करणं,
अशा गोष्टी मी करत गेलो. नंतरच्या काळामध्ये जसं मी 10वीला आलो त्यावेळेस त्यावेळेस मात्र मला जरा युवक क्रांती दल नावाच्या संघटनेसोबत मी जोडलो गेलो. त्याचं कारण होतं की आमच्याकडे डॉक्टर कुमार सप्तर्षी आमच्या गावी यायचे. ते युवकांचं संघटन करण्याचा प्रयत्न करायचे. त्यांची भाषणं खूप त्यावेळेस आवडायची. आणि डॉक्टरांचा एक विचार करण्याची वेगळी वैचारिक बैठक आहे, तर ती पाहायला मिळाली. आणि मग डॉक्टरांशी चर्चा व्हायला लागल्या. त्यांचे गिरवडे विद्यापीठातील दिवस नावाचं आत्मचरित्र वाचलं आणि मी डॉक्टरांना भेटण्याचं ठरवलं. आणि मग आम्ही आमचे काही मित्र होते, दिनेश गाडेकर, संभाजी चांगभले, रमेश उकरडे, ऍडव्होकेट भूषण माने, अशी आमची खेडेगावातली सगळी मंडळी होती. आम्ही डॉक्टरांना जाऊन भेटलो आणि मग डॉक्टरांचं युनिट चालवायचं ठरवलं. त्यावेळेस मी 10वीला होतो. तर आमचे मंगेश गाडेकर, दिनेश गाडेकर या दोन मित्रांनी खूप मेहनतीने ते युनिट सुरू केलं. आणि मग आम्ही युवक क्रांती दलात काम करायला लागलो. पण मला वाटायचं की सातत्याने आंदोलन आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि संघर्ष करत बसणे हा माझा काही स्थायी भाव नाही असं मला लक्षात आलं. म्हणून मी डॉक्टरांना विचारलं की याच्याशिवाय अजून काही गोष्ट असू शकते. त्या काळात थोडस जरा धनिक श्रमिक अ, संघर्षही आम्ही अनुभवला. अ, ठराविक जातीविषयी ठराविक जातीचे लोक भाषणं करायचे. द्वेष पराकोटीचा जाणवला. लोक घरावरती येऊन मोठ्याने जातीचं नाव घेऊन ओरडायचे, चिडवायचे, असे अनुभव घेतले. आणि मग मला वाटायला लागलं की ह्याच्याशिवायचं काहीतरी जग असलं पाहिजे आपण पुस्तकात वाचलं तर. मग डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं की रचना आणि संघर्ष हे दोन बाजू सांगितल्या सामाजिक जीवनातल्या, वैयक्तिक जीवनातल्या. आणि ते म्हटले की रचना पाहायची असेल तर ताईबाबांना भेटलं पाहिजे. आणि मग तिथं ताई बाबा हा शब्द ऐकला. त्याच्या आधी पुस्तकातून आम्हाला तर आपल्याला 10वीला व्याघ्रदर्शन नावाचा सुनीता देशपांडेंचा धडा होता. त्यात बाबांचा ताईंचा उल्लेख आहे. तो कुठेतरी मनामध्ये होता. आणि मग थेट आनंदवनला जायचा निर्णय झाला. माझा आमचे मित्र, माझा शेजारी दिनेश मंगेश या दोघांनी आम्हाला खूप हे दिलं. त्यावेळेस मी 10वी नुकतंच झालो होतो. आणि आमच्या इथून एक नागपूर म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेसला एक जोडून बोगी जाते रेल्वेची. आमच्या इथं स्टेशन असल्यामुळे आमचा प्रवास बहुतेक रेल्वेनेच झाला. तर मग त्यावेळेस पहिल्यांदा मी 2007 साली आम्ही सोमनाथच्या शिबिराला जाण्यासाठी मी आणि दिनेश गेलो. आणि आम्ही बाबांना ताईंना प्रत्यक्ष भेटलो. आता शिबिर ठिकाण आम्ही सत्याग्रह विचारधारा मासिकात वाचलं होतं. आणि मग दादा, हे शिबिर खूप वर्षापासून चालू आहे ना? म्हणजे या हो शिबिरातनं मला असं वाटतं खूप चांगले कार्यकर्ते तयार झाले असतील, नाही का? हो थोडं ते शिबिराबद्दल पण सांगा, कारण की आम्ही येस बऱ्याचदा. येस, मला ते त्याचवरती यायचं होतं की हा. शिबिराचं वेगळे पण काय आहे सोमनाथ छावणीच्या. तर मग आम्ही पहिल्यांदा आम्हाला शिबिराचं स्थळ म्हणजे आनंदवन माहिती होतं. ते आता खूप व्हॉट्सअप, गुगल मॅप आणि खूप गोष्टी त्यावेळेस पत्र यायची, आंतरदेशीय कार्ड यायचं. आणि आंतरदेशीय कार्ड आलं होतं की असं असं शिबिर आहे, तुम्ही या. आम्ही ते काही डिटेल वाचलंच नाही. आम्ही आनंदवन एवढंच डोक्यात होतं आमच्या. मग आनंदवन वरोरा, आम्ही याला वर्ध्याला उतरलो. तिथून बसने वरोऱ्याला गेलो. प्रचंड ऊन होतं विदर्भातलं. आणि आमचे पाय म्हणजे शरीरावरती असे बारीक बारीक पुरळ आले होते उष्णतेचे. आणि एवढ्या ह्याच्यात गेलो आणि आनंदवनात गेलो पिशवी घेऊन. शिबिर म्हणजे वाटलं होतं की काहीतरी मंडप टाकला असेल, कमानी उभारल्या असतील. तर तिथं काहीच नव्हतं आनंदवनात. आणि मी म्हणलं शिबिर होतं, पण असंही वाटायचं इतक्या दूर आलो आपण, काय फसलो की काय. तिथे पहिल्यांदा ताईंची भेट झाली. त्या एक अत्यंत प्रसन्न मुद्रा, तेजस्वी अशी व्यक्ती. आणि बाबा आत होते, काही कार्यकर्ते होते. आणि त्यांना आम्ही म्हटलं की उन्हातून आलो होतो आम्ही, दुपार झाली होती. मग म्हटलं की शिबिर इथं होतं ना, कुठं आहे ते. ते म्हटले ते सोमनाथला आहे. मग आम्हाला सोमनाथ म्हणजे कुठं तरी वेगळंच मंदिर वगैरे वाटलं. नाही, ते म्हटले सोमनाथ आपला प्रकल्प आहे, उद्या गाडी तिकडे जाणार आहे, त्यात तुम्ही दोघ जण बसून जावा. असं सांगितल्यानंतर मात्र अं, जरा हायस वाटलं. मग ताईंनी इतक्या उन्हातून आलंय, हातपाय धुवायला सांगितले, थंड ताक दिलं प्यायला. आणि मग मात्र एकदमच असं वाटलं की नाही, आपण कुठेतरी वेगळ्या जगात आलो. आणि मग सुरू झाला प्रवास. दुसऱ्या दिवशी शिबिरात आम्ही जॉईन झालो. शेकडो, महाराष्ट्रातून हजारो अं, मुलं आली होती. आणि आमच्यासारखाच ती विचार करत होती. आणि तासन तास डॉक्टर विकास आमटे,
भारत जोडो यात्री या सगळ्यांची भाषणं ऐकली. आणि मग असं वाटायला लागलं की हे काहीतरी वेगळं जग आहे, काहीतरी विचार करणारं जग आहे. आणि मग रचनेचा मार्ग सोमनाथ छावणीमध्ये सापडला. मग तेव्हापासूनच हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे का हो, काय? त्याच्या वेळेस बरेच वाचनालयामध्ये झालेलं वाचन आणि सोमनाथ छावणीचा स्पर्श हा वेगळा वाटला. तिथे एक स्वरानंद वनचा नुकताच प्रयोग झाला. मग आम्ही तो प्रयोग आमच्या गावाकडे करण्याचं ठरवलं. शिबिर संपलं. कसे दिवस 7 दिवस संपले कळालं नाही. जाताना बाबांचं भाषण ऐकलं होतं, फारसं कळालं नाही. पण बाबांची ओळख थोडी झाली. ताईंची जास्त ओळख झाली. ताईंविषयी फार आपलेपणा निर्माण झाला मनामध्ये. आणि मग येताना ताईंनी विचारलं नमस्कार करायला गेल्यानंतर की शिदोरी घेतली का. मग मात्र डोळ्यात पाणी आलं की अरे, जशी आपली आई आजी विचारते, काही कोणताही असा नात्याचा संबंध नाही. एक शिबिर होतं आणि आपण इथे राहिलो, खेळलो, बागडलो, रडलो, हसलो. अनेकांच्या ओळखी झाल्या, नवीन मित्रमैत्रिणी भेटले. आणि एक कुठंतरी असं एक प्रत्येकाची एक भावनिक आधाराची अत्यंत आवश्यकता असते माणसाला. आणि तो भावनिकतेची जी कमतरता होती ती ताईंच्या भेटीने, विकास भाऊंच्या भेटीने भरून निघली. प्रकाश भाऊंविषयी वाचलं होतं. मग हेमल कशाला आम्ही पुढच्या शिबिराला गेलो. हेमल कसा पाहिलं, ताईंना भेटलो, प्रकाश भाऊंना भेटलो, अनिकेत दादा, समीक्षा ताई, मुन्ना दादा, पल्लवी ताई या सगळ्या फॅमिलीला भेटलो. आणि मग शीतलताई त्यांना भेटलो. आणि मग असं वाटायला लागलं की आपण काहीतरी वेगळ्या जगात आहोत. मग तो स्वरानंदवनचा प्रयोग मी, आमचे मित्र दिनेश यांनी आम्ही माढ्याला आणला. ओके. त्याच्यासाठी आम्ही 1,64,000 रुपये त्या काळी गोळा केले. आमचे काही अरे, सुहास पोद्दार काय सर. होतं, कुठल्या वर्षी साधारण किती वर्षापूर्वी? साधारण तो 2009चा वर्ष होतं बाबा गेल्यानंतर. त्यावेळेला 1 लाख म्हणजे हा खूपच हो, मोठी रक्कम. 2009ला आम्ही साधी मुलं होतो. आमचे सुहास पोद्दार सर आणि त्या हम्म. सगळ्या टीमनी खूप आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तिथे निधी संकलन केलं. लोक सुरुवातीला म्हटले की अंधा अपंग लोळे पांगळे लोक गावामध्ये नाचवून कुठे काही प्रयोग असतो काय. त्यावेळेस काहीच हम्म. नव्हतं दाखवायला. सीडी प्लेअर असायचा, त्याच्यावरती आम्ही दाखवत होतो. आणि बरोबर. मग त्यावेळेस लोक म्हटले सुरेखा पोडेकरांना आणा, मग जे लोक गर्दी जमेल. आणि आम्ही एक जग बघितलं होतं. ते सगळं जग आम्ही आमच्या गावामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. मोठा निधी जमला. भाऊ आमच्या घरी आले, आम्हाला भेटले. आणि मग जो काही भावबंध तयार झाला तो मात्र आज तागायत, तो कायम घट्ट आहे. आणि मग हे सगळं काम करतानाच मग तुम्ही तुमचं स्वतःचं एज्युकेशन, ऍडव्होकेट बनायचं माझं काय हे शिक्षण होतं? झालं. हा एक पहिला टप्पा मला वाटतंय माझा पूर्ण झाला. आणि सोमनाथच्या छावणीमध्ये भाऊंना, विकास भाऊंना म्हटलं की आम्हाला काम करायचंय. भाऊंनी आमचं घर वगैरे बघितलं होतं, आईला भेटले होते, वडिलांना भेटले होते. भाऊ हम्म. म्हटले इतक्या दूर येऊन काम करण्यापेक्षा नगरला बाबांचे सुपुत्र आहेत डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्याकडे तू जा. त्यांचं खूप चांगलं काम तिकडे सुरू आहे आणि त्या कामामध्ये तू जॉईन हो. भाऊंनी सांगितलं. ताईंना विचारलं, ते म्हटले जा चांगलं काम कर. आणि कोणताही संबंध नसताना मी नगरला 6 ड्रेस घेऊन डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबियांशी जोडलो गेलो. आणि हो, आम्ही गिरीश आता मागेच आय थिंक मागच्याच महिन्यात आम्ही स्नेहालय, मागच्या 2 महिन्यापूर्वी आय थिंक आम्ही स्नेहालयाला व्हिजिट केली होती. खूपच मोठं काम आहे गिरीश दादाचं पण. मोठं काम आहे. गिरीश दादांनी एक सूत्र खूप महत्वाचं मला वाटतंय की ठेवलेलं आहे. जपलंय. हम्म. अधिकार आणि जबाबदारी याच्यावरती त्यांचं मोठं विश्लेषण आहे. आणि त्यातून हम्म. त्यांनी एक जबाबदारी दिली आणि अधिकारही दिले. अं, अनाम प्रेम नावाची एक संस्थेची सुरुवात झाली होती. अंबादास चव्हाण आणि अनिल गावडे, मंजिरी तांबे बरोबर. या कार्यकर्त्यांनी त्याची सुरुवात केली होती चाइल्डलाईनच्या माध्यमातून. परंतु तिथे त्याचं स्नेहालयाच्या वाढत्या कामामुळं ते ते काम थोडंसं काही अंशी ठप्प झालं होतं. मिलिंद बरोबर. कुलकर्णींनी ती जबाबदारी तुमच्यावर दिली. माझ्याकडे दिली. आणि मी जवळजवळ 18 वर्ष सलग दिव्यांग पुनर्वसनाचं काम माझं शिक्षण घेत असताना करू शकलो नगरमध्ये. खूप अ, छान, खूप छान, मस्त. मला असं वाटतंय की ह्या सगळ्या काम करत असताना शिक्षणाकडे पण कायम लक्ष. माझ्या आईचा खूप हट्ट असायचा की आपण गरीब कुटुंबातले, मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत. कुलकर्णी देशपांडे देशमुख आडनाव घेऊन जर आपल्याला आत्ताही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर स्वतःच्या अर्थार्जनाची व्यवस्था पक्की असणं आवश्यक आहे.
म्हणून नोकरी करत करत काम असावं, स्वतःचं अर्थार्जनाचं साधन पक्क असावं. हा मला वाटतं हे सामाजिक काम करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांसाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आज नाही पण ऍडव्होकेटच का व्हावं असं वाटलं, म्हणजे म्हणजे ते पहिल्यापासून आवड होती? सुरुवातीला मी एक प्राथमिक शिक्षक होतो. अ, ओके. अ, एका शाळेमध्ये मी विनाअनुदानित तत्वावरती 5.5 वर्ष काम केलं. नंतर गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि केअरिंग फ्रेंड्स या रमेश अंकल कचोली आणि अरुण शेठ यांच्या आग्रहाखातर मी SPJN इन्स्टिट्यूट मधून पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट MBA सारखाच 2 वर्षांचा सॉरी. कोर्स आहे, बरोबर. तर तो हम्म. पूर्ण केला. नंतर टिळक महाराज, मला खूप पत्रकारितेची लिखाणाची सवय होती, आवड होती खूप, आणि खूप ग्लॅमर वाटायचं, आजही वाटतं. तर त्यामुळे मी BJMJ केलं. नंतर हे सगळं करत असताना कुठंतरी असं वाटायचं की स्वतःच्या अर्थार्जनाचा मुद्दा काय. कारण लोक सामाजिक संस्थेत काम करत असताना हे कल्चर शहरी भागांमध्ये खूप चांगलं आहे. आज CSR सारखा 2013 नंतर कायदा आला, परंतु सामाजिक कार्यकर्ता म्हणजे काय की गळ्यात त्याच्या शबनम, अंगठात तुटलेली चप्पल, साधे कपडे, विनयशीलता, आणि त्याची एक सगळी स्वप्न म्हणजेच त्याचं उच्च ध्येय, असं एकदम एक तुम्ही ते एक एकदम फ्रेम. डोळ्यासमोर आणलं चित्र, ते एकदम शबनम घेऊन. हा, एक एक फ्रेम म्हणजे तो, असं हम्म. एक कुठंतरी चित्र आजपर्यंत झालं. परंतु मला असं कायमच वाटलं की अर्थार्जनाची व्यवस्था स्वतःची असणं खूप आवश्यक आहे. म्हणून मग बरोबर. काय करावं म्हणून मग म्हटलं की लॉ एक सोपी गोष्ट आहे. माझे वडील स्टॅम्प बिल्डर होते. कोर्टामध्ये बरेच आयुष्य त्यांचं गेलं. ते हायकोर्टमध्ये नेहमी माझ्या आईच्या एका केसच्या निमित्ताने काही शिक्षकांचे ते जायचे. तर ते कायम सांगायचे स्टेनो असा असतो, वकील असे असतात, सरकारी वकिलांचे हे असतात, न्यायाधीश असे असतात, ते खूप त्यांच्याकडे पॉवर असतात. ते वर्णन आम्ही लहानपणापासून ऐकलं. म्हणून बाळकडू सारखं, ते बाळकडू सारखं का? हा, हा, हा. म्हणून मग लॉ केलं. पण मला असं वाटतं की या अर्थार्जनाच्याच मुद्द्याने ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या. मूळ पण तुम्ही जी काही अस्वस्थता आहे. लॉ लॉ करताना मग प्रॅक्टिस वगैरे केली का, आता मी रवी? छोटी प्रॅक्टिस करतो सर, ओके. चॅरिटीमध्ये माझा अनुभव आहे. तर अच्छा. तो ओके. छोटा छोट्या प्रमाणात करतो. पण मूळ जी अस्वस्थता आहे, दिव्यांग पुनर्वसनाचं काम जे आहे, ते मला वाटतं खूप महत्वाचं आहे नाही, मी आपल्याकडे. तिकडे येतोच आहे अजित दादा. मी तिकडेच येतोच आहे, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आत्ता जे चालू केलंय ना, ते ऐकायला आवडेल, जर तुमचं अजून त्याच्यातलं काही राहिलं नसेल तर. या. मला असं वाटतंय की आपण जे काही आता गेल्या प्लॅटफॉर्मवरती आहोत, आपल्याकडे 1900 आपलं जे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आलं, आणि आपलं हे सगळं गणराज्य झालं. भारतीय संविधानामध्ये अशा एका घटकाविषयी अनुच्छेद 46 मध्ये उल्लेख आहे, राज्य दुर्बल आणि दुर्बलेतर घटकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी योजनांची आखणी करेल. च्या व्यतिरिक्त दिव्यांग समाज जो आहे, तर त्याची आखणी भारतीय संविधानामध्ये तसा स्पष्ट उल्लेख अद्याप तरी झालेला नाही. तर ह्या सगळा जो विषय आहे, तर ह्या सगळ्या विषयाची सुरुवात अपंग पुनर्वसनाची झाली. आता अपंग पुनर्वसनाच्या कामामध्ये आनंदवन असेल, तरी आनंदवनने खूप मोठं काम केलेलं आहे. अपंगांना त्यांच्या जगण्याचा अधिकार देणे, त्यांच्या अपंगत्वाची पूरक उद्योगाची निर्मिती करणे, त्यांना लैंगिकतेचा, वैवाहिक आयुष्य जगण्याचा अधिकार देणे, पुनर्वसनाच्या दृष्टीने जे जे काही करता येईल ते आनंदवननी खूप मोठं काम आजही सुरू आहे. मला असं वाटतं की संख्या आणि संस्था यांचं प्रमाण जर बघितलं तर खूप व्यस्त आहे. त्याच्यामुळे अशा कामांची खूप गरज आहे. अपंगांच्या दृष्टीने, दिव्यांगांच्या दृष्टीने केवळ शब्द बदलून होणार नाही असं इतक्या वर्षांनी वाटतंय. आज मोठ्या प्रमाणामधली जी लोकसंख्या आहे, नवीन लोकसंख्येच्या सर्वेक्षणानुसार ती 8 ते 10% अपंगांची लोकसंख्या आहे. नेमकं अपंगत्व कोणत्या प्रकारचं आहे? 1995 ला अपंग समान संधी हक्क कायदा आला. त्या कायद्याने अपंगांचे 7 प्रकार सांगितले, सर्टिफिकेशनची प्रोसिजर सांगितली. त्यापूर्वी आपल्याकडे काम खूप कमी कामं होती, त्याच्यामध्येच आनंदवनचं नाव आपल्याला घेता येईल. तर ती कामच नव्हती, आणि हा गट तर खूप मोठा होता. आपण जर बघितलं की टोटली ब्लाइंड, पूर्णतः दृष्टीबाधित जर दिव्यांग असेल तर तो कुठेतरी भजन म्हणतोय, गातोय, असं चित्र होतं. मूकबधीर असेल तर लोक त्याला दिव्यांगत्वावरून चिडवतायत. थोडस अस्थिव्यंग गटातला असेल तर त्याच्या व्यंगावरून लोक चिडवतायत. तर तो काहीतरी
जगण्याचा त्याचा इतका संघर्ष आहे जन्मापासून शेवटपर्यंत की तो पाहतोय. कुटुंबीय पण फार स्वीकारतात. 95% कुटुंब आमचा अनुभव आहे की ते काही स्वीकारत नाहीत. 5% घरामध्ये स्वीकारार्हता आज आलेली आहे. पण आजची परिस्थिती खूप बिकट आहे. या सगळ्या विषयामध्ये एक ढाचा, त्याला आम्ही चतुसूत्री म्हणतो, की चार मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार आणि पुनर्वसन या चार चौकटी ठरवल्या. आणि त्या अनुषंगाने कुठले कुठले प्रकल्प करता येतील, कुठल्या कुठल्या व्यवस्था करता येतील याच्यावरचे प्रयोग बरेचसे करण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयोग मला असं वाटतंय की खूप चांगल्या प्रमाणामध्ये सक्सेस होऊ शकला. याचं उदाहरण देता येईल की आमची साधारणतः 200 सव्वा 200 विद्यार्थी, प्रकाश वाटा नावाचं एक ब्रेलचं मॅगझिन मुक्ताताई टिळकांच्या हस्ते आणि मंदारदादा फणसेंच्या हस्ते, IBNचे जे संपादक आहेत त्यांच्या हस्ते 9 ऑगस्ट 2013 त्याची सुरुवात केली होती. जवळजवळ 10 वर्ष ते मासिक ब्रेल मधलं चालवलं. आणि त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांची खूप माहिती दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि त्या मासिकाच्या माध्यमातून जवळजवळ म्हणजे त्या मासिकामुळे एक वातावरण तयार झालं. आणि 2014-15 नंतर केंद्र सरकारच्या बदलानंतर सुद्धा केंद्र सरकारने देखील खूप चांगल्या योजना आल्या. आज आपण बँकांमध्ये बघतो, रेल्वेमध्ये बघतो की बरेचशा ठिकाणी अपंगांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या. 95 आणि 2005 या काळामध्ये अनुशेषच भरला गेला नाही, त्याच्यामुळे नोकरी अपंगांना मिळाली नाही. तर शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण करण्यासाठी पात्र उमेदवार तयार करणं, तशा प्रकारचं वातावरण करणं या विषयात काम केलं. मला असं वाटतं की सगळ्याच अपंगांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत असं अनुभवातून लक्षात आलं. मग प्रशिक्षणाचं त्यांना एक टप्प्यामध्ये कसं घेऊन जाता येईल, छोटे छोटे स्किल कसे देता येतील. मग युथ फॉर जॉब नावाची एक संस्था आहे. ती खूप छान काम भारतभर करते. विशेषतः दक्षिण भारतामध्ये त्यांचं काम खूप उल्लेखनीय आहे. त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे त्यांचे जे काही सॉफ्ट स्किलचे काम आहेत ती करण्याचा संधी, अनुभव मिळाला. त्यानंतर रोजगार आणि पुनर्वसन. तर रोजगाराच्या टप्प्यावरती काय करता येईल ह्या विचारांनी आणि पुनर्वसनाच्या विचारांनी आम्ही आनंद साधना नावाची चळवळ उभी करू पाहतोय. तर अपंगांना रोजगार मिळाला पाहिजे. सगळेच कुशाग्र बुद्धीचे दिव्यांग लोक नाहीत. ही सगळेच आता जी आता तुम्ही संस्था चालू केली ती कधी चालू केली अजितदादा, जी आता तुम्ही याच्याबद्दल आत्ता सांगत? ताईंचा जो स्मृती दिन असतो 9 जुलै 2024 तर त्याची नवीन उभारणी ताईंच्या स्मृती दिनी केली. आणि खूप छान. ओके. अपंगांच्या बाबतीमध्ये फक्त आता त्यांना काठ्या वाटून, त्यांना असिस्टिव्ह एड व्हीलचेअर वाटून किंवा त्यांना आरक्षण काही प्रमाणात देऊन पुनर्वसन होणार नाही. आमचे एक वेगळा विचार या दृष्टीने या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला असं वाटतं मांडावं असं वाटतं की प्लीज भारतामध्ये प्लीज. भारतामध्ये अपंगांचं बनावट अपंग, फेक सर्टिफिकेशन प्रचंड प्रमाणात आहे. ओके. आपल्याकडे रेवडी संस्कृती इतकी नसानसांमध्ये आहे की सगळ्या गोष्टी मोफत पाहिजेत. कारण राज्यकर्ते सत्ता टिकवण्यासाठी सगळ्या गोष्टी मोफत देतात, परंतु त्याचा समाज व्यवस्थेवरती काय परिणाम होतो, त्या गटावरती काय परिणाम होतो याचं मोजमाप आणि याचं मूल्यांकन करणारी वेगळी व्यवस्था ही माध्यमांच्या मदतीतून पूर्वी होत होती. परंतु आता तिला परत एकदा प्रकर्षाने गरज आहे की त्याचे परिणाम काय होतो. मला हे सांगायचं यातून हे प्रयत्न आहे की फेक सर्टिफिकेशनचं प्रमाण जे आहे साधारणपणे 2012 साली, 15 ऑगस्ट 2012 साली ऑनलाईन सर्टिफिकेशनची प्रोसिजर सुरू झाली. आणि 2014ला अपंगांचं प्रमाण ऑनलाईन पद्धतीने ठरवण्याचं, ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. तर या सगळ्या विषयांमध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणात पारदर्शकतेने काम होण्याची खूप आवश्यकता आहे. आपण एक दोन प्रकरणं पाहिली की ज्याच्यामध्ये IAS IPS अशा अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र मिळवली आणि नोकऱ्या मिळवल्या, पदं मिळवली. परंतु आज 80% पर्यंतचं प्रमाण असू शकतं की ज्याच्यामध्ये बनावट अपंगांचं प्रमाण तुम्हाला दिसेल. मी मगाशी सांगत होतो की युथ फॉर जॉब नावाची जी चळवळ आहे दक्षिण भारतामध्ये काम करते, भारतभर काम करते ती. तर ती अशा प्रकारचे जे जॉब्स आहेत सॉफ्ट स्किलचे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, हॉटेल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, या ठिकाणचे छोटे छोटे जॉब दिव्यांगांना मिळवून देण्याची व्यवस्था
ती करते, त्यांना प्रशिक्षित करते, त्यांना प्लेसमेंट मिळवून देते. परंतु आपल्याकडे मध्यंतरी केंद्र सरकारने ऍक्सेसेबल इंडिया नावाचा प्रोग्राम सुरू केला, सुगम्य भारत. आज आता विचार करा, मेट्रो सिटीज मध्ये आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की अपंगांना जाण्यासाठी लिफ्ट आहे, परंतु माझ्या ग्रामीण भागातला दिव्यांग अजून कुरडतच चालतोय. त्याच्याकडे व्हीलचेअर असली तर फ्लोअर, त्याचा घरातला जो पृष्ठभाग आहे तो सपाट नाही, बसायला संडास बाथरूम नाही. म्हणून आता आमच्याकडे अनेक मुलं आम्ही पाहतो की ते पूर्ण जेवत नाहीत. मुलींना व्हीलचेअरवरच्या ज्या आहेत त्यांच्यासाठीच सॅनिटरी पॅड पासून ते त्यांना झालेल्या बेडसोर पर्यंतची काळजी घेण्याची व्यवस्था नाही. अशा प्रकारचे प्रश्न आजही 2025 साली ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस मला वाटतं की आनंद साधनासारख्या संस्थांची खूप प्रचंड प्रमाणात गरज आहे. आणि अशा संस्थांना संसाधनं सुद्धा मिळणं गरज आहे. कुठलीही संस्था असेल, CSR नंतर सामाजिक संस्थांमध्ये एक स्पर्धा तयार झाली असं मला वाटतंय. आणि ती स्पर्धा जी आहे, ती स्पर्धा ती या क्षेत्राचं पावित्र्य खूप कमी करते. अं, आश्चर्य वाटतं की ताईबाबांचे फोटो लावणाऱ्याही अनेक संस्था आहेत. फार त्या विषयामध्ये आपल्याला जायचं नाही, परंतु मला असं वाटतं की मूळ जो गाभा आहे, जो ताईबाबांनी विचार दिलेला आहे, तर त्याला बगल देऊन फक्त संचय करणाऱ्या संस्था ज्या आहेत, तर त्यांना मला असं वाटतं की ह्या विषयांकडे त्यांनी खूप प्रकर्षाने बघितलं पाहिजे. एकही संस्था किंवा एक व्यवस्था हा विषय पूर्णपणे हँडल करू शकणार नाही. फार फार तर संस्था एक मॉडेल तयार करू शकते. सरकार हीच मोठी संस्था आहे, तर सरकारपर्यंत अशा मॉडेलची रिप्लिका तयार होणं खूप आवश्यक वाटतं. याच दृष्टीने आम्ही अपंगांच्या रोजगार आणि पुनर्वसनासाठी सध्या खूप छोट्या प्रमाणात प्रयत्न करतोय. अच्छा. आता आमच्याकडे किती गिरीजा, आता किती मुलं आहेत आणि आता काय काय ऍक्टिव्हिटी आत्ता आपल्याकडे आम्ही चालू? आनंद साधनाची सुरुवातच अशी झाली की थोडस सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नगर जिल्ह्याचा काही भाग, ग्रामीण नगर जिल्हा, त्यानंतर पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधल्या दिव्यांगांसाठी थोड्या थोड्या संधी खूप कमी आहेत. थोडक्यात संधी आहेत. शासनाची व्यवस्था अशी आहे की 10वी पर्यंत दिव्यांग मुलांना शिक्षण आहे. 2016च्या कायद्याने अपंगत्वाचे 21 प्रकार सांगितले. आपण नेटवरती वाचू शकतो आणि काही यातली तज्ञ मंडळी असतील. 21 प्रकारांशिवाय पण काही अपंगत्व आहे. आपल्याकडे अपंगत्व ठरवण्याची पद्धत ही सिव्हिल सर्जन करतात. 1995च्या आधी सिव्हिल सर्जन डोळे झाकून सर्टिफिकेट देत होते, हाताने लिहून. आता ही अशी व्यवस्था आहे की 500 रुपये दिले तरी आपल्याला वेगवेगळी सर्टिफिकेट्स मिळतात. ती सर्टिफिकेट्स मिळाल्यानंतरच्या योजना, शासनाच्या सवलती, रिझर्वेशन मिळवणारी फार मोठी टोळी, तो मानवी स्वभाव आहे. परंतु तिला अटकाव घालण्याची, प्रतिबंध घालण्याची व्यवस्था आजही आपल्याकडे उपलब्ध नाही. या जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतोय. रोजगाराचा टप्पा नाही, पण समजून ही आता मुलं, आता आता तुम्ही किती म्हटलात, किती मुलं आहेत आपल्याकडे आमच्याकडे संस्थेत? 40 दिव्यांग राहतात. 2 युनिट आहेत. एक युनिट ओके. आमचं निर्मिती उद्योगालय म्हणून आम्ही कुर्डवाडी रेल्वे जंक्शनला सुरू केलंय, जिथे ओके. आम्हाला चंदाराणीताई आतकर या एका शिक्षिकेने अत्यंत संवेदनशीलता जपत त्यांची जागा मोफत उपलब्ध करून दिली. ओके. नाही, पण ही ही मग सगळी मुलं टीम कुठून येत त्या आहेत ठिकाणी किंवा? SSY, सॉरी दादा. ही मग सगळी ही जी मुलं मुलं. येतात ती सर ग्रामीण भागातून येतात. मुलं ओके. त्यांना म्हणता येणार नाही, सगळे प्रौढ आहेत. 18 ते 60 वयोगटातले लोक आहेत. तिथे एक प्रयोग छोटा केलाय बाबाच्या भाषेमध्ये, की अच्छा. आपण नाही, पण ही तुम्हाला अप्रोच कशी करतात किंवा हे तुम्हाला कुठे कळतात की ही मुलं आहेत? 2010ला व्हॉट्सअप आलं. 14 फेब्रुवारी 2010 नंतर व्हॉट्सअपची सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं मागच्या 10 वर्षात खूप क्रांती या सगळ्या सोशल मीडियाने केली. प्रत्येक अपंगांकडे आज स्मार्टफोन आहे. त्या ओके. स्मार्टफोन व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थी येतात. आम्ही बसेसला स्टिकर्स लावतो, त्यातून ओके, हे म्हणजे सगळे हे तुमचं लाभार्थी. थोडं प्रमोशन सारखं झालं की हो. त्यानंतर संस्था हे तुम्हाला. ग्रामसेवक आणि आशाताई ही 2 घटक असे आहेत की जे शेवटचे आहेत गावामधले, पंचायत बरोबर. समितीच्या माध्यमातून. तर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो, त्यांना माहिती देतो. आणि मला असं वाटतं की एक लाभार्थी दुसऱ्या लाभार्थ्याला सांगत असतो. लाभार्थी ओके. शब्द पण जरा थोडासा कसं वाटतो बाबांच्या भाषेमध्ये. एक दिव्यांग व्यक्ती दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीला सांगतो, अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि अशा माध्यमातून एक 40 लोक आमच्याकडे आता आहेत. आणि मधुशा कसं? शिक्षण केंद्र नावाची एक युनिट आम्ही बार्शीमध्ये सुरू केले. आमचे गुरु आणि आमचे
मैत्र जपणारे, स्नेह जपणारे असे मधुकर डोईफोडे सर आणि ही सगळी टीम, सुधीर खाडे, विजयश्री पाटील मॅडम, या सगळ्यांच्या माध्यमातून ते एक मधुशा शिक्षण केंद्र खाडे सरांच्या घरामध्ये सुरू आहे. तिथे एक 10 विद्यार्थी म्हणू शकतो आपण, ते शिक्षण घेतात, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करतात. तो आता यांना त्याच्यामध्ये एक तुम्ही कन्सेप्ट, हा बोला बोला सर. बोला. यांना तुम्ही एज्युकेट पण करतायत, त्यांचं ट्रेनिंग पण घेतायत, आणि मग त्यांना हो, कुठेतरी एक जॉबची एक संधी. गोष्ट नक्की आहे सर, की हं, शासनाच्या योजना आणि अपंग व्यक्तीच्या रोजगाराच्या संधी ह्या कालच विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी घोषणा झाली आणि जे काही एकच योजना आहे आपल्याकडे अपंगांसाठी, ती संजय गांधी बरोबर. अपंग निराधार योजना जी आहे, अपंगांना वेतन देणारी, त्याचे 2,500 रुपये ठरवण्यात आले. आणि त्याचा खूप जल्लोष झाला. खूप चांगली योजना आहे. गोव्यामध्ये 6,000 रुपये मिळतात, तमिळनाडूमध्ये 5,500 रुपये मिळतात, कर्नाटकामध्ये वेगळी स्कीम आहे, महाराष्ट्रामध्ये 2,500 रुपये मिळतात. पण ह्याच्या आधी 1,500 रुपये मिळायचे. 33-35 रुपयामध्ये अपंगांनी जीवन कसं जगायचं? आणि शासनाकडे खूप मोठी संख्या आहे. ही अच्छा, संख्या ओके. आकडा बघितला की असं लक्षात येते की हा किती बोजा आपल्या तिजोरीवरती पडणार. हम्म, मला असं हम्म, वाटतंय की पुन्हा एकदा सर्टिफिकेशनची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. खरे अपंग हे विकास वंचित राहिले, योजनांपासून लांब राहिले. नाही तर नाही, ठीक आहे. त्यामुळे हा मुद्दा तर मला कळलेलाच आहे अजित दादा. पण मला असं वाटतं की आता जेव्हा तुम्ही संस्था चालू केली, हे 40 मुलं आहे, सो त्यांना एज्युकेशन स्किल शिकवणं, आणि अजून काय काय प्लान आहे तुमचे याच काय? ह्या आपण सरकारबद्दल काही बोललो तरी शेवटी नाही, सरकार म्हणून नाही, मला नाही, म्हणजे म्हणायचंय आपण की त्याचं जास्त काही करू शकत नाही. बरोबर त्याच्यामुळे आहे. आम्ही पण का हा प्रयत्न दर 3 महिन्याने करत असतो की अशी अशा लोकांबरोबर, म्हणजे तुमच्यासारख्या लोकांबरोबर गप्पा मारून हा विषय समजून घ्यावा, हा विषय लोकांपर्यंत पोहोचवावा, आणि त्याच्यातनं काय करता येईल. फुल आणि फुलाची पाकळी सांगायचं तर. तात्पर्य हे की या लोकांना रोजगार कसा देता येईल. तर बरोबर. आम्ही एक निर्मिती उद्योगालयामधून पहिली कन्सेप्ट आम्ही मांडली की बेगर टू सेलर, भिक्षेकरी किंवा मागणी करणारा गट ते विक्रेता गट, या दृष्टीने आपण काय करू बरोबर. शकतो का. तर आमचे मित्र आहेत, त्यांचं अंशुल चौधरी सर, त्यांचं एक ब्ल्यू मॅक्स नावाची कंपनी आहे. पितमपूर ओके. आणि तिकडे मध्य प्रदेशमध्ये ते सॅनिटेशन प्रोडक्टची निर्मिती करतायत. हम्म. करणार करतात. तर त्यांना एक कन्सेप्ट सांगितली की आमच्या डोक्यामध्ये असं आहे की गावोगावी फक्त स्वच्छ भारत म्हणून उपयोग नाही, तर अल्पदरामध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स, फिनाईल असेल, टॉयलेट क्लीनर असेल, त्यानंतर हँडवॉश असेल, डिशवॉश असेल, तर आपण जर हे प्रोडक्ट्स देऊ शकलो तर आम्हाला दिव्यांगांना रोजगार मिळेल आणि स्वच्छ बरोबर. भारतचं पण एक काम होऊ शकतं. त्यांनी आम्हाला असे बरोबर. प्रोडक्ट्स उपलब्ध करून दिले. आणि मागचे बरोबर 12 महिने झाले आम्ही आमच्या सगळ्या प्रवेशित प्रौढ दिव्यांग गटाला स्टॉल्स लावतोय. ते पण एक मजेशीर आहे. बाबांनी आनंदवनची उत्पादनं बाजारांमध्ये नेऊन त्याचे विक्रीचा स्टॉल लावला. लोक त्याला पैसे देत नव्हते, भाज्यांना, दुधांना, आणि बाबा शेवटी ते फुकट द्यायचे आणि लोकांपर्यंत गरिबांची श्रीमंती, बाबांचं वाक्य आहे, मी गरिबांची श्रीमंती पाहिली आणि श्रीमंतांची गरिबी पाहिली. तर ह्या दृष्टीने मग बाजार हे एक असं ठिकाण आहे, आठवडा बाजार, जिथं समाजातला शेवटचा आर्थिक निम्न गटातला शेतकरी गट, कष्टकरी गट, मजूर हम्म, लोक येत असतात, खरेदी करत असतात. तर त्यांचे एकदम अतिशय स्वस्तामध्ये आम्ही हे प्रोडक्ट्स विकतो. विकणारे जे बरोबर. सगळे दिव्यांग गट आहेत, तो पार्शली ब्लाइंड, टोटली ब्लाइंड, फिजिकली चॅलेंज, व्हीलचेअर बाउंडेड, असा सगळा गट आहे. तर तो विकतो, बाजारांमध्ये जातो आम्ही, भाड्याचे वाहन, किरायाने वाहन करतो आणि साधारण 40 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये जातो. सुरुवातीला ओके. वाटलं की ग्रामीण भागामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा असेल, साशंकता होती. कारण शहरामध्ये काम केल्याचा अनुभव होता, जिल्हा स्तरावरती, मोठ्या मेट्रो सिटीमध्ये, पण ग्रामीण भागामध्ये पण लोकांची जाणीव खूप जागृत आहे. आजही अशा स्टॉल्सला खूप प्रतिसाद चांगला मिळतो. आणि खूप चांगलं आहे हे. सांगायला मी मगाशी ते पेन्शनच्या विषयावरून एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे शासन 2,500 रुपये देत आहे, आम्ही 1,000 रुपये देतो स्टायपेंड, राहणं जेवण मोफत. फक्त त्याने विक्रीचं काम करायचं आहे प्रवेशित बरोबर. व्यक्तीने. तर ते 1,000 रुपये किती महत्वाचे आहेत. शासनाची एवढी स्क्रुटनी आहे, सारखी केवायसी द्यायची आहे,
ज्या व्यक्तीला चालता येत नाही, ऍक्सेसेबल इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे, बँकेमध्ये जायचं आहे, पण आम्ही त्याला राहणं, जेवण, कपडे, औषधं आणि काम केल्यानंतर 1,000 रुपये स्टायपेंड देतो. सुरुवातीला काम फारसं होत नव्हतं, तरी सुद्धा आम्ही 1,000 रुपये स्टायपेंड लोकांच्या मदतीतून, लोकवर्गणीतून दिलं. आज असं सांगायला खूप आनंद होतो की आमची कच्चा माल खरेदी, पक्का माल बनवणे आणि विक्री याची याचं आर्थिक गणित आम्ही आमच्या एक 40 लोकांपर्यंत बसवू शकलो. आणि सगळं करणारे जे आहेत ते सगळे दिव्यांग गट आहे. मला असं वाटतं की रोजगाराचा टप्पा अशा प्रकारच्या उद्योगालयामधून, अशा प्रकारच्या शिक्षण केंद्रामधून, मधुशा शिक्षण केंद्रासारख्या माध्यमातून शिक्षणही झालं पाहिजे. रोजगार स्टॉलच्या माध्यमातून विक्री व्यवसायातून त्याला दोन पैसेही मिळाले पाहिजे. आणि मग पुढचा टप्पा आहे मॅन्युफॅक्चरिंगचा. तशी बरोबर. जागा, स्किल्ड सगळी टीम आणि ही सगळी मिळाल्यानंतर आपण त्या टप्प्यावरती जाणार आहोत. अजून एक मला मुद्दा वाटतोय की आनंद साधना नेमकं काय आहे. पुनर्वसनाचा खूप महत्वाचा विषय आनंद साधनेच्या माध्यमातून पूर्ण होण्याचा आमचा संकल्प आहे आणि प्रयत्न आहे. पुनर्वसनामध्ये अशा काही गट आहे दिव्यांगांमध्ये की जो बऱ्याचशा संस्था आहेत की तिथपर्यंत पोहोचणं खूप संस्थांनाही अवघड आहे, मनुष्यबळाची आवश्यकता आहे. काही संस्था मेट्रो सिटीमध्ये कामही करतात या विषयामध्ये. जसं की स्पायनल कॉर्ड इंजुरी, पाठीचा कणा मोडलेले जे काही अपंग गट आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे प्रश्न आहेत, ते जेवण कमी करतात कारण टॉयलेटला, बाथरूमला जायला, कॅथेड्रल बदलायला माणसं नाहीत. आणि हे आर्थिक संपन्न गटात असे पेशंट्स असतील तर ठीक आहे, परंतु आर्थिक दुर्बल घटकातले जर असे पेशंट्स असतील तर त्यांचं जगणं खूप अवघड आहे. मध्यंतरी मी एका मिस्त्रीला भेटलो होतो की जो मेसनचं काम करायचा बांधकामामध्ये. तो 5व्या माळ्यावरून पुण्यामध्ये खाली पडला होता, त्याचा पाठीचा कणा मोडला होता. डॉक्टर म्हटले आता काही करता येत नाही. तर तो एका दगडाच्या सहाय्याने संडास बाथरूमला जायचा. कुठलीही व्यवस्था नाही, दुर्गम एका खेड्यामध्ये तो राहतो. अशा अनेक उदाहरणं रोज पाहायला मिळतात. आमच्या इथे 2-4 तीर्थक्षेत्र आहेत, तिथं भिक्षेकरी असणारे बरेचसे आहेत, ते स्पायनल कॉर्ड इंजुरी आहेत. तर त्यांना जर व्यवस्था चांगली देता आली पुनर्वसनाच्या टप्प्यामध्ये, तर मला असं वाटतं की खूप महत्वाचं काम जे ताईंनी करण्याचा प्रयत्न केला. आणि अपंग गटाची गरज आहे, म्हणजे हौस आणि गरज हे दोन परिमाण असतात. बऱ्याच वेळा हौसेने माणूस काही सामाजिक काम, मला वाटतं की प्रकाश भाऊंचा ज्यावेळेस चित्रपट आला आणि त्यावेळेस एक असं ग्लॅमर आलं ह्या सगळ्या क्षेत्राला आणि अनेक कामं छान चांगली सुरू झाली. नाही, अं, पण अजितदादा, मी तुम्हाला म्हणतोय की असं नाहीये की लोकांना मदत करायची नसते. आम्ही पण आता गेले 5 वर्ष हा ग्रुप चालवतोय. लोकांना मदत करायची असते, पण लोकांना माहिती नसतं की कुठे करायची, आणि जर ती केली तर ती चांगल्या कामासाठी वापरली जाईल की नाही. या पण प्लॅटफॉर्मच्या आम्ही आमच्या निमित्ताने प्रयत्नात, हा, सॉरी. या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने मला खूप महत्वाचं सांगावंसं वाटतं हो, मी की तुम्हाला तिकडे तो प्रश्न विचारणार आहे की इन्स्पायरस टाईप म्हणून आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो, कारण की आम्ही हो, हो, फार मोठी ट्रान्सफॉर्मेशनची मदत करत नाही. पण आम्ही तेच फुल किंवा फुलाची पाकळी, कारण की आमचा ग्रुपच 200 ते 500 रुपये जमा करून हो. संस्थेपर्यंत पोहोचवतो. तर तुम्हाला आम्हाला नक्की आवडेल की आमच्यातर्फे पण तुम्हाला काही मदत गेली, किंवा तुम्हाला आता तुमच्या ज्या काही नीड आहे, जिकडे काही तुम्ही खरंच एखाद्या ठिकाणी स्ट्रक झालेला असाल, तर आम्ही डायरेक्ट संस्था ती जबाबदारी घेऊ. CSRचा ज्यावेळेस CSR सुरू झालाय आणि त्यानंतर बहुतेक संस्थांमध्ये चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर बनत गेलं आणि त्याचा उपयोगही होतो. परंतु मागच्या 10 वर्षाचा जर आढावा आपण CSRचा जर घेतला, तर मला असं वाटतं की असे छोटे छोटे संस्थांना देणगीदारांनी मदत करणं, CSRनी मदत करणं खूप आवश्यक आहे. बऱ्याच वेळा नाही, काय होतं आम्ही की अजितदादा, आम्ही कुठल्याच मोठ्या संस्थेला मदत करत नाही. आम्ही फक्त लहान संस्था शोधतो. हाच महत्वाचा मुद्दा आहे. हाच कारण की महत्वाचा आम्हाला मुद्दा आहे प्रकाश की काकांनी बरं. पण मागे सांगितलेलं की मोठ्या संस्थांना ऑलरेडी बरीच मदत मिळत असते. म्हणजे बरोबर, आम्ही आता बरोबर. स्नेहालयाला सुद्धा व्हिजिटला गेलो, आम्ही मदत नाही केली तिथे. आम्ही फक्त त्यांचं काम बघून आलो, आणि त्यांच्याकडनं उलट लिस्ट घेतली की तुम्ही आम्हाला, कारण की त्यांच्याबरोबर साधारण अजून एक 20-25 संस्था छोट्या छोट्या जोडल्या हो. गेलेल्या आहेत. सो बऱ्याच वेळा असं होतंय की मोठ्या संस्थांकडे अं, बऱ्यापैकी प्रसार प्रचार झाल्यामुळे मदत मिळते, हा, परंतु एक्झॅक्टली आमच्यासारख्या जे एक्झॅक्टली, बरोबर आहे. छोट्या संस्था आहेत, तर त्या हम्म. संस्थांना मदत मिळणं आणि ती पर्टिक्युलरली एक अजेंडा घेऊन मदत मिळणं मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. येस. सो मी आपल्या या हाच हाच प्लॅटफॉर्मवरून माझा
हाच माझा पुढचा प्रश्न आहे की आता अ, तुमच्या संस्थेला काय मदत लागेल की जी इन्स्पायरस टाईप सारखी, आम्ही पण छोटी संस्था आहोत, आम्ही 5 वर्ष झाले तरी, तर आत्ता आम्हाला हे आम्ही नक्की ऐकायला असा आवडेल. संघर्ष करतोय दादा, की आमच्याकडे आत्ता आम्ही आमच्याकडे जी काही छोट्या प्रमाणात पॅकेजिंगचं काम करतो, प्रोडक्ट्स बनवतो, आणि आमचं निवासी युनिट उद्योगालय ते बाजार हे जे ठिकाण असतं 40 किलोमीटरचं, तर तिथे जाण्यासाठी आमच्याकडे वाहन नाही. आणि आम्ही हे सगळं किरायाच्या वाहनाने करायचो. आणि हे वाहन ज्यावेळेस आम्ही किरायाने करायला लागलो, ऑटो रिक्षा, तर भाड्याने करत असताना आमच्या लक्षात आलं की आपला जो उत्पन्न होत आहे त्यातले 50% आपले यालाच जात आहेत, एक्सपेन्सेस पैसे. मध्येच. पण हम्म. हरकत नाही की त्यातून अनुभव नावाची जी गोष्ट आहे, सवय जी आहे, ती खूप सगळ्या आमच्या गटाला, निवासी गटाला लागली. आणि आम्ही त्यातून शिकलो. मला असं वाटतं की आम्हाला जर असे वाहन मिळालं छोटं, आणि ते जर वाहन आपल्या सगळ्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळालं, नाही सेकंड आम्ही हँड मिळावं, तर नाही, ते हा मी सेकंड हँड तेच वाहन आम्ही म्हणणार घेऊ होतो, शकलो. साधारण काय किंमत असते त्या अशा वाहनाची? साधारणपणे सर एक ऑटो रिक्षा आहे, ती खाजगी वापरासाठी घ्यायची असेल तर ती सेकंड हँड घेण्यासाठी 1.5 लाख रुपयांची आवश्यकता असते. तर आम्ही काही आमच्या व्यवसायातून जमवण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे आमचे जे काही आम्ही याला कायम लोक चळवळ म्हणतो. बाबांनी ज्याला ज्यांच्यासोबत काम आहे त्यांचा सहभाग ह्याला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. तर मला असं वाटतंय की आमचे सगळे जे लाभार्थी गट आहे, विद्यार्थी गट आहे, जे प्रवेशित दिव्यांग व्यक्ती आहेत, ते सगळे या सगळ्या कामाला मदत करतात आणि रोज करतात. असं नाही, गॅस सिलेंडर संपलं मदत होते, किराण्यातली नाही, काही आहेत वस्तू कमी आहेत आहे आहेत. मदत म्हणजे होते. आम्ही सुद्धा एवढा अनुभव घेतलाय लोकांनी. आता आम्ही एक दोन संस्थांबरोबर काम करत होतो. एका मुलाचा काहीतरी हात का पाय तुटला होता आणि आम्ही जस्ट अपील केलं आणि 1 तासामध्ये 25,000 रुपये आम्ही तेव्हा जमा करून दिले होते. पण काय आहे, फायनली हा सोशल ग्रुप आहे, मी कोणाला फोर्स करत नाही. आम्ही फक्त रिक्वेस्ट करतो आणि हा निधी जमवण्याचा प्रयत्न करतो. 1.5 लाख आतापर्यंत आम्ही कुठल्याच संस्थेला दिलं नाही, त्यामुळे मी 1.5 लाखाचा प्रॉमिस तुम्हाला नाही, झूमवर सुद्धा, हरकत नाही. रेकॉर्डेड आपण सुद्धा. त्याची किंमत विचारली. मला म्हणायचं की अशा हे सगळ्या गोष्टींना, या उद्दिष्टासाठी सगळेच जण आम्ही मदत करू. आपणही मदत करा, आणि ते वाहन जर आम्ही घेऊ शकलो पुढच्या काही नक्की नक्की. दिवसांमध्ये, हो. आठवड्यांमध्ये, तर मोठी मदत आम्हाला होऊ शकेल. हो. दुसरं मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, की बऱ्याच वेळा काय होतंय की मदतीचा जो ओघ आहे, तर तो मोठ्या संस्थेकडे आपसुकच तो जास्त असतो. परंतु ग्रामीण भागामध्ये जे काम करणारे संस्था आहेत, तर त्यांना थोडीशी जर मदत मिळाली तर खूप ते काम प्रभावीपणे करू शकतात. नाही, आम्हाला तर ही आम्हाला गोष्ट खूप अगोदर कळली आणि तेव्हापासून आम्ही तेच करतोय. आम्ही फक्त शहरांमध्ये व्हिजिटर्स रोज येणारे किमान 2 आकडी संख्येत असतात. आमच्याकडे आतापर्यंत आम्ही आमच्या सेंटरला मदत सगळी जर किती गोळा केली असेल आमच्या सगळ्या टीमनी, स्थानिक टीमनी, तर ती 10-12 हजार रुपयेच असेल. आमचं नाही, मग महिन्याचा आम्ही खर्च 1 लाख आम्ही हा रुपयाच्या आकडा तर आसपास आहे. नक्की आम्ही हा आकडा तर नक्की पान करू. म्हणजे काय तुमची जी गाडी आहे, अर्धी गाडी तरी आम्ही नक्की स्पॉन्सर करायचा येस, प्रयत्न करू. येस सर. मला सांगण्याचं काय आहे की आमच्याकडे विजिटर्स आतापर्यंत किती आले, तर ते खूप प्रयत्न करून एक 15-20च आले. त्याच्यामध्ये पण आमच्या टीमला अजून तेवढी सजगता सगळी अजून आलेली नाही, की बाबा हे सगळ्या गोष्टी कशा करायच्या. सगळे नवीन लोक आहेत, आणि बरोबर. नवीन लोकांसोबत हा सगळा विषय करणे आमच्यासाठी पण खूप लर्निंग आहे. एकच टू व्हीलर वरती पण काम होऊ शकतं. मला बाबांचं वाक्य कायम आणि कायम रोज प्रेरणा देतं. ते म्हणजे, जगाच्या पाठीवरती तू प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने काम अत्यंत समर्पित भावनेने करत राहा. प्रभूचे हजारो हात तुला शोधत येतील. मला वाटतंय इन्स्पायर ट्राईब सुद्धा असाच एक प्रभूचा हात आहे, की तो शोधत येतो. फक्त समर्पण आणि प्रामाणिकता पाहिजे. तर ह्या कसोटीवरती दात्यांनी, सीएसआरनी खूप तपासणी करणं आवश्यक आहे. म्हणजे ही ग्रामीण भागातली कामं अधिक परिणामकारक आणि शेवटच्या घटकाला मदत करू शकतील. आणि नक्की दिव्यांगाच्या नक्की. बाबतीमध्ये एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, की जो वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम्स आहेत, वेगवेगळ्या संस्था प्रयत्न करत आहेत, आणि अपंगांची संख्या ह्याच्यामध्ये योग्य प्रकारचं आणि पारदर्शी दिव्यांगत्व ठरवण्याची पद्धत जोपर्यंत आपल्या देशामध्ये अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या योजना आणि संस्था या तोकड्या आहेत.
कमीच पडणार नाही, आहे. कारण बरोबर आहे. नाही, मला नेमकी असं वाटतं संख्या तुम्ही ऍज अ ऍडव्होकेट म्हणून मला असं वाटतं तुम्ही हा विषय थोडा लावून धरला पाहिजे, की कुठे तुम्हाला पार ती या केस सगळ्या सुप्रीम. विषयामध्ये ऍडव्होकेट उदय वारंजीकर सर असतील, आमचे मित्र मार्गदर्शक आणि आनंद साधण्यासाठी कायम मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट असीम सरोदे असतील, सगळे विचार करतात. अनेक असे लॉयर्स आहेत की ते विचार करतायत असं कायदा येणं गरजेचं आहे. परंतु जोपर्यंत राज्यव्यवस्थेपर्यंत हा विषय पोहोचत नाही वेगवेगळ्या माध्यमातून, तोपर्यंत तो प्रभावीपणे बदलला जाणार जाणार नाही. नाही. आणि स्कीम्सच्या बाबतीमध्ये संस्थांनी सुद्धा वेगवेगळ्या स्कीम्स केल्या पाहिजेत. आम्ही असा प्रयत्न करू इच्छितोय की पुढच्या काळामध्ये जे बेड रिडन डिसेबल आहेत, आपण त्यांना रेसिडेन्शियल फॅसिलिटी नाही पुरवू शकत, परंतु गावोगावी ग्रामीण भागात वाड्या पाड्यांच्या वस्त्यांवरती झोपड्यांमध्ये आहेत, तर त्यांना आपण 1,000 रुपयाची मदत करू शकतो का? 1,000 रुपये हा तसा आकडा आजच्या महागाईच्या काळामध्ये छोटा आहे, परंतु ते 1,000 रुपये मिळत आहेत, याचे 1,000 रुपये येत आहेत, याची पेन्शन येते, म्हणून कुटुंबातले लोक त्याला किमान 2 घास खायला देतात, त्याचं संडास बाथरूम झाल्या झाल्या स्वच्छ करतात. तर हे खूप मला महत्वाचं वाटतं. आनंद साधनाचा विचार आहे की पुढच्या काळामध्ये अशा स्कीम्स करणं. कारण संस्थेच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातले हात जोडून संसाधन जमवणं तसं खूप सोपं आहे, परंतु त्या हो. संसाधनांचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत होतोय का नाही, आणि तो झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका ठेवणं हा साधनेचा विषय आहे. तर त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे की कशा नाही, आपण तुम्ही पारदर्शक. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आम्ही पण आम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे, ऍज अ इन्स्पायरर्स ट्राईब, ऍज अ आमचा ग्रुप, आम्ही तुम्हाला प्रयत्न करत राहू. आपल्याला हे सेशन आता संपवावं लागेल, तर मला असं वाटतं की तुम्ही बाबांच्या 2 कवितांनी, 2 कविता लाईननी हा कार्यक्रमाची सांगता करावी. पण खूप छान वाटलं गप्पा मारून अजितदादा. तुमचं येस, काम मला कळलं. अजून एक आनंदाने सांगायचं आहे की सोमनाथची माती, सोमनाथ शिबिरातलं शिकवण, डॉक्टर विकास भाऊ, डॉक्टर प्रकाश भाऊ यांची भाषणं, सहवास, त्यांचा एक शब्द, अनिकेत दादा, कौस्तुभ दादा यांचा पाठीवरची थाप, मला असं वाटतं असंख्य महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या सगळ्या सामाजिक कामांना खूप प्रेरणा देते, खूप शक्ती देते. डॉक्टर गिरीश भाऊ आणि त्यांची सगळी टीम, डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि त्यांची सगळी युवक क्रांती दलाची टीम, मला असं वाटतं आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना खूप ताकद आजपर्यंत देत आलेली आहे. आणि बदल किती होईल माहित नाही, परंतु अशा मिणमिणते दिवे प्रज्वलित ठेवणं आणि अनेक दिवे तयार करण्याचं काम, आणि त्या दिव्यांचं दिवे पण त्या दिव्यांनी टिकवण्याची ते खूप महत्वाचं आहे. पाय जमिनीवर राहण्याची गोष्ट खूप आवश्यक वाटते. आणि हे ह्या माध्यमातून होत राहणं म्हणजेच नवा भारत, नवा देश आणि देशासाठी काहीतरी करणं, हे मला महत्वाचं वाटतं. थँक्यू सो मच. बाबांचे ज्वाला आणि फुले नावाचा काव्यसंग्रह आहे, त्याच्यामधली एक कविता आहे, ती मला वाटते की या निमित्ताने आपल्या सगळ्यांना त्याच्या ओळी सांगाव्यात. गेय स्वरूपात सांगितलं तर झुमच्या माध्यमातून त्या पोचतीलच असं नाही, त्याच्यामुळं गद्य स्वरूपातच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बाबांची एक कविता आहे, थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा, थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा, आणि धुंद वादळास कोठला किनारा. बाबा मनामध्ये जी काही आपल्या अस्वस्थतेचं धुंद वादळ आहे, काहीतरी करण्याची उर्मी आहे, शक्ती आहे, तिला किनारा नाही असंच त्यामुळे त्याच्यामधलं शेवटचं कडवं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. एकटान तू तुझ्याच या हजार काया, मागुती तुझ्या तुझीच ही विराट छाया, सुटायची युगे युगेन गाठ ही युगांची, तुटायची न जन्म जन्म आण आसवांची, सांग तू कितीक घाम पाहिजे अजूनी, गोकुळे किती हवीत पत्थरामधून, गूढ दूर गाढ गूढातून ऐकतो पुकारा, दैन्य जिंकण्यास सैन्य चालले पुढारा, अश्रूंच्या बंडाचा गरजला इशारा, थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा. मला वाटतं हे शब्द बाबांचे कायम आणि कायमच या सगळ्या विषयांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देतात, शक्ती देतात. आणि या सगळ्या विषम परिस्थितीमध्ये बाबांचं अजून एक कवितेतलं वाक्य आहे, फिरूनी मी तयार सर्व टाकूनी पसारा,
म्हणजे हा जो काही पसारा आहे रोजचा हा टाकून सगळा मी पुन्हा पुन्हा तयार आहे. हा विश्वास, आत्मविश्वास बाबांचे शब्द देतात. हे असंच अखंड आपलं काम ताई बाबांच्या विचाराचं सुरू राहावं, हीच या निमित्ताने आशा व्यक्त करतो. अतिशय छोट्या कामाला तुम्ही एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. अपंग दिव्यांग चळवळीचे वेगवेगळे विषय आपल्या या सगळ्या लिस्नरशिपच्या माध्यमातून व्यवस्थेपर्यंत पोचावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनापासून धन्यवाद. सर्व मदत करू इच्छिणाऱ्या देणगीदारांना आणि आपल्या सभासदांना मनापासून नमस्कार करतो. थँक्यू सो मच. मला पुन्हा एवढं सांगा असं वाटतं की दरवेळेला आपण असा एक कुठला तरी विषय घेतो, तो विषय समजून घेतो, तो लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. आणि पुन्हा हे यांच्यासाठी सुद्धा आपण आता ह्यांची जी आता गरज आहे, गाडी त्यांना हवी आहे सेकंड हँड, त्याच्यासाठी आपण पुन्हा पैसे जमवायचा प्रयत्न करूया. जसं बाबा आमटे एक म्हणायचे की प्रयोग करत राहावे कंटिन्युअस. आणि गिरीश कुलकर्णींच्या हाताखाली किंवा बाबांच्या हाताखाली हे सगळे तयार झालेली लोक आहेत. आणि अजितदादा, खूप खूप छान काम आहे तुझं. आम्ही पूर्ण मनापासून प्रयत्न करू तुला मॅक्सिमम मदत मिळवायची. जसं बाबा म्हणायचे की किंवा बाबा असं करायचे की एखाद्या अंधारात जायचे, तिथे एखादा दिवा लावायचे, तिथे उजेड करायचे आणि मग दुसऱ्या अंधारात जायचे. इन्स्पायर्स हो. टाईप पण असाच छोटासा प्रयत्न करताय की कुठेतरी छोटासा अंधार दिसला की आम्ही जातो. पण आमच्याकडे असं फार मोठे दिवे नाही आहेत लावायला, पण आम्ही एक छोटा तरी एक लावायचा प्रयत्न करतो. थोडासा का नाही तिथे प्रकाश पडायचा प्रयत्न करतो. आणि मग मला असं पुढच्या वाटतं की बाबांचं खूप महत्वाची गोष्ट होती की ती हम्म, एका माणसाने थेट मदत करण्यापेक्षा अनेकांनी त्या उद्देशाला मदत करणे ही खूप महत्वाची एक्झॅक्ट. गोष्ट आहे. कारण ती लोक सो चळवळ आणि ते चैतन्य त्याशिवाय येऊ शकणार नाही आणि नाही, त्याची तोच किंमतही तोच नाही कळू शकत. सो तोच प्रयत्न आहे. अजितदादा, पुन्हा एकदा थँक्यू. तू तुझं काम इथे मांडलंस, लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलास. सो आणि खूपच ते इन्स्पायरिंग होतं. म्हणजे पहिल्यांदा मला असं आज जाणवलं की एखाद्याला टॉयलेटला जायला त्रास होतो म्हणून तो कमी खातो, हे फारच भयंकर आहे. मला असं वाटतं कधी कधी आपण कुठल्या जगात जगत असतो. आणि या सगळ्या माय स्टोरी आजही सेशन. आपण जर काही अपंगांचे प्रश्न ऐकले तर सुन्न व्हायला होतं की हे कसं म्हणजे पंचेंद्रियांच्या पलीकडे पण अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते की हे जीवन कसं असू शकतं आणि शरीर आणि आत्मा आणि याच्या पलीकडे पण दिव्य शक्ती आहे याचं दर्शन पदोपदी व्हायला लागतं. मला असं वाटतं की हीच ही जादू आहे या कामाची. ठीक आहे. आपल्याला इथे थांबवावं लागेल. सगळ्यांना पुन्हा ज्यांनी जॉईन केलं, जे पुढे जाऊन मदत करणार आहे या कामासाठी, त्यांनाही मी अगोदरच थँक्यू सो मच म्हणतो. आणि इथे सेशन संपवतो. एक 5 मिनिटं पुन्हा सेशन संपल्यानंतर आपण गप्पा मारूया. थँक्यू अजित दादा, थँक्यू एव्हरीवन हु हॅज जॉईन दिस सेशन. आणि मला असं वाटतं थँक्यू. खूपच इन्स्पायरिंग होतं तुमचं काम आहे. आणि आपण जशी जशी मदत लागेल तुम्हाला, तसा तसा त्याचा प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच.